Innovate. Enable. नमस्कार, मी मनुश्री पाटील. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये. औरंगाबाद म्हटलं की अजंठा एलोरा किंवा बीबी का मकबरा. पण इतकंच नाही, तर औरंगाबादने खूप सारा याचा ऐतिहासिक वारसासुद्धा जपून ठेवलेला आहे. चारी डोंगरांच्या कुशीत वसलेल्या औरंगाबादमध्ये पर्यटनासाठी अतिशय उत्तम अशी ठिकाणं आहेत. ऐतिहासिक, सांस्कृतिक, वास्तुकलेचा तसंच शिल्पकलेच्या वारशाबरोबरच अनेक शैक्षणिक चळवळींनी गाजलेला जिल्हा म्हणून औरंगाबादची ओळख. जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेले आणि युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजंठा लेणी, यादव आणि मुघलकालीन इतिहासात गाजलेला दौलताबाद किल्ला आणि बीबी का मकबरा म्हणजे औरंगाबादचं भूषणच. औरंगाबादमध्ये आपण आलो आहोत आणि औरंगाबादमध्ये राहण्यासाठीचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. अगदी साध्या हॉटेल्सपासून ते लक्झरी हॉटेलपर्यंतचे पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पण आम्ही चूज केलं ते म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं MTDC रिसॉर्ट. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं हे रिसॉर्ट औरंगाबाद शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. रेल्वे स्टेशन रोडवरच असलेल्या या रिसॉर्ट पासून विमानतळ देखील काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी राहून तुम्ही औरंगाबादच्या पर्यटन स्थळांकडे अगदी सहज जाऊ शकता. अगदी 1100 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे राहण्याची उत्तम सोय आहे. तसंच रिसॉर्टच्या इतर सुविधा अगदी हॉटेल पासून ते स्पा पर्यंत कमी किमतींमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या रिसॉर्टमध्ये मी मस्तपैकी आता फ्रेश झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत औरंगाबादमधली काही ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठी. खाम नदीच्या काठावर वसलेल्या या औरंगाबाद शहराचं पूर्वी मलिक अंबरनं फतेपूर असं नामकरण केलं होतं. मात्र औरंगजेबच्या नावावरून या शहराला औरंगाबाद असं नाव पडलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे शहर निजामाच्या ताब्यात गेलं आणि 1956 साली औरंगाबाद महाराष्ट्रात विलीन झालं. या शहराला सिटी ऑफ गेट्स म्हणून देखील ओळखलं जातं. जवळजवळ 52 दरवाजे या शहरात आहेत. या शहराची सफर करण्यासाठी आम्ही निघालो आणि सुरुवातीलाच उत्सुकतेपोटी आम्ही ज्यावरून औरंगाबाद नाव पडलं त्या औरंगजेबची कबर बघण्यासाठी गेलो. औरंगजेबची कबर जवळच असलेल्या खुलदाबादमध्ये आहे. चौदाव्या शतकात अनेक सुफी संत या ठिकाणी वास्तव्यास होते. औरंगजेब यांचा मृत्यू नगर जिल्ह्यात झाला. एखाद्या सम्राटाच्या कबरीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या कबरीचा श्रीमंती थाट आपल्याला नेहमी बघायला मिळतो. पण आज आपण अशा कबरीत आलेलो आहोत जी कबर अतिशय साधी आहे पण एका शहेनशाहची आहे. होय, मी बोलते औरंगजेबबद्दल. औरंगजेब शहेनशाह असला तरी त्यांनी अगदी शेवटी या खुला आकाशाच्या खाली झोपणं पसंत केलेलं आहे. आणि औरंगजेबाबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायलाच नको.
मात्र त्यांच्या इच्छेनुसार औरंगजेब यांना खुलताबादमध्ये त्यांच्या गुरुच्या कबरी शेजारी दफन करण्यात आलं. ही कबर अतिशय साध्या पद्धतीनं बांधण्यात आली आहे. असं म्हणतात, औरंगजेब स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी टोप्या तयार करत आणि या स्वकमाईतून उरलेल्या पैशातून ही कबर बांधण्यात आली. तसं औरंगजेब यांची इच्छाच होती. या कबरीच्या बाजूलाच औरंगजेबचा मुलगा आणि सुनेची कबर आहे. एखाद्या सम्राटाचं इतकं साधं राहणीमान बघून निश्चितच तुम्हाला विचार करायला लावतं. अनेक जण या कबरीवर आजही श्रद्धेने फुले चढवण्यासाठी येतात. तिथून आम्ही पुढे गेलो होते दौलताबादला. औरंगाबाद पासून 15 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ जवळच असलेला हा दौलताबाद किल्ला. पूर्वी देवगिरी या नावाने हा किल्ला ओळखला जायचा. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करणार होतं, असंही देवगिरीचं वर्णन आढळतं. अजिंक्य असलेला हा किल्ला मोहम्मद तुघलकनं फितुरी करून ताब्यात घेतला. असा हा इतिहासाची साक्ष घेऊन शत्रूच्या पकडीत कधीही न आलेला किल्ला आजही ताठ मानेनं उभा आहे. त्याचबरोबर किल्ल्यामध्ये बांधलेलं चांद मिनार हे अत्यंत देखणं आहे, जे त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो त्या प्रवेशद्वारावरच्या आजूबाजूची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याचे लाकडी दरवाजे आजही शिल्लक आहेत. याला मोठाले 14 सेंटीमीटर एवढे खिळे बाहेरून लावलेले आहेत. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला खंदक आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलाय. त्यावरून आत शिरल्यावर 2 तटबंदीच्या मधल्या भागात येतो. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा 100-200 फूट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. याच्या पुढे एक वाट एका चौकात येऊन संपते आणि समोर गुहेसारख्या अंधाऱ्या खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा भूलभुलैया मार्ग. शत्रूची फसवणूक करण्यासाठी हा मार्ग बनवलेला आहे. इथे उजवीकडच्या कातळात एक खिडकी आहे. चुकून शत्रू जर इथपर्यंत आला तर या अंधारी मार्गाच्या चकव्यात पडण्यासाठीचा हा चोर वाटेसारखा दिसणारा मार्ग ठेवलाय. या खिडकीखाली 2 पायऱ्या खोदलेल्या असून तिथून सरळ खाली खंदकात पडण्याची सोय आहे. 150 पायऱ्या चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला बारदरी असं म्हणतात. मोगल सुभेदाराच्या राहण्याची ती जागा होती. इमारत खूपच प्रशस्त आहे. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्ज असे सगळे प्रकार पाहायला मिळतात. दौलताबादच्या किल्ल्याची सफर तर आपण केली, पण आता आपण बघणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं महत्त्वाचं ज्योतिर्लिंग. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, घेऊया एक ब्रेक. शिवलिंग हे महासमर्थ त्रिपुरारी शंकराचं प्रतीक आणि शंकराची कायमच लिंग रूपात पूजा केली जाते. अशी 12 ज्योतिर्लिंग आपल्या देशभरात आहेत आणि त्यातलंच घृष्णेश्वर एक. भारतातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी श्री क्षेत्र वेरूळ इथल्या घृष्णेश्वराचं हे पूर्ण स्थान औरंगाबादहून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे.
कृष्णेश्वर मंदिराच्या जवळ शिवालय तीर्थ आहे. ब्रह्मदेवाने यात अष्टतीर्थांना आव्हान केलं आणि शिवालय तीर्थाची स्थापना केली. शिवालयात पाय धुतल्यानंतरच घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविक जातात. मंदिर भव्य आणि प्रेक्षणीय आहे. संबंध मंदिराच्या उंचीचा अर्धा भाग लाल पाषाणात आहे. वरच्या भागावर दशावतार शंकर पार्वतीच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत आणि मंदिराचा कळस सुवर्णाचा आहे. महाशिवरात्र तसंच श्रावणात इथे मोठी जत्रा भरते. घृष्णेश्वराची पूजा सुद्धा अतिशय बघण्यासारखी असते. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे जवळच असलेल्या भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं. खुलताबाद मध्ये वसलेल्या भद्रा मारुतीची भव्य मूर्ती निद्रिस्त अवस्थेतील आहे. खुलताबाद इथे दरवर्षी श्रावणात तसंच हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद इथे हजारो लोक औरंगाबाद आणि आसपासच्या गावातून पायी चालत येतात. इथून आम्ही पुढे गेलो तेव्हा प्रत्येकालाच उत्सुकता होती शहरातील पानचक्की पाहण्याची. सायफन पद्धतीचा वापर करून पानचक्की बांधण्यात आली आहे. औरंगाबाद पासून 6 किलोमीटर अंतरावर जटवाडाचे डोंगर आहेत. या डोंगरात 30 फूट खाली खोदल्यानंतर पाण्याचे झरे मिळाले. या पाण्याच्या झऱ्यांचं पाणी एकत्र करून खाम नदी किनाऱ्यावरून पानचक्की पर्यंत भूमिगत पद्धतीनं आणलं गेलं. मातीच्या पाईपानं पाणी 20 फूट उंच भिंतीवर नेण्यात आलं आणि झऱ्याच्या माध्यमातून ते पाणी तळ्यात सोडण्यात आलं. या पाण्याच्या दबावानं चक्की आजही चालवली जाते आणि 1744 सालातली ही शास्त्रीय प्रगती बघण्यासाठी लोक आजही इथे जमा होतात. तिथून आम्ही पुढे गेलो औरंगाबाद शहराची खरी ओळख बघण्यासाठी, म्हणजेच बीबी का मकबरा बघण्यासाठी. बीबी का मकबरा औरंगजेबची पत्नी रुबिया उर दौरानी म्हणजे दिलरास बानो बेगमची सुंदर कबर. या कबरीची निर्मिती राजकुमार आझम शहानं आपल्या आईच्या आठवणीसाठी केली.
याबरोबर जो शिलालेख आहे त्यात हा मकबरा अताउल्ला नामक वास्तुकार त्याचा हंसपतराय नावाच्या अभियंत्याने बांधला होता. या मकबऱ्याचा स्रोत दिल्लीचा प्रसिद्ध आग्र्याचा ताजमहाल होता. म्हणूनच त्याला दक्षिणेचा ताजमहाल म्हणून देखील ओळखलं जातं. विशिष्ट मुघल चारबाग पद्धतीनं मकबरा बनवण्यात आलाय. या भोवती असलेला सुंदर बगीचा मकबऱ्याची शोभा अधिकच वाढवतो. उंच नक्षीदार कोरलेल्या भिंती, त्यातील रंगसंगती अतिशय सुबक आहे. त्यात दिलराज बानो बेगमची कबर तळघरात आहे. या कबरीचं दर्शन तुम्हाला लांबूनच घ्यावं लागतं. अतिशय सुंदर आणि शांत असलेल्या परिसरातून पाय निघतच नव्हते. पण काय करणार, इतर प्रेक्षणीय स्थळ पाहण्याची उत्सुकता होतीच. औरंगाबादची ओळख फक्त ऐतिहासिक शहर इतकीच नाहीये, तर औरंगाबादला आणखी सुद्धा एक ओळख आहे. ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण घेऊया एक ब्रेक. औरंगाबादमध्ये पर्यटनाचा आनंद आपण घेत आहोत आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ऐतिहासिकदृष्ट्या औरंगाबाद किती महत्त्वाचं शहर आहे. इतकंच नाही तर निसर्गप्रेमींसाठी सुद्धा औरंगाबादमध्ये अभयारण्यासारखं अगदी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि शॉपिंगसाठी तर बोलायलाच नको, कारण पैठणी बनते ती औरंगाबादमध्येच. अगदी देशविदेशातून लोक औरंगाबादमध्ये पैठणी घेण्यासाठी येत असतात. पण आपण सुरुवात करणार आहोत अभयारण्यापासून. औरंगाबादमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू तर आपण बघितल्या, पण निसर्गप्रेमींसाठी औरंगाबादमध्ये गौताळासारखं अभयारण्य आहे. असं म्हटलं जातं की गौतम ऋषींचं वास्तव्य या भागात होतं आणि म्हणूनच या परिसराला गौताळा परिसर म्हणून ओळखलं जातं. औरंगाबादपासून जवळजवळ 70 किलोमीटर अंतरावर वसलेल्या गौताळा अभयारण्य निसर्गप्रेमींबरोबरच जैविक विविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. सुंदर निसर्ग, धबधबे, प्राणी पक्षी तसंच दुर्मिळ वनस्पती वनौषधी पाहायला मिळतात. याबरोबरच सीताखोरी आणि पांडव श्रद्धास्थानही प्रेक्षणीय आहेत. अशा प्रेक्षणीय स्थळांबरोबरच पैठणी साडी सुद्धा औरंगाबादची विशेष ओळख. रेशमी साडी आणि त्यावर जरतारी मोर असलेली पैठणी. ही पैठणी आपल्या घरात असावी अशी प्रत्येक स्त्रीची अगदी मनोमन इच्छा असते आणि हीच पैठणी तयार होते औरंगाबादमध्ये. अगदी पर्यटनासाठी लोक औरंगाबादमध्ये येतातच, पण खास पैठणीसाठी सुद्धा अगदी देश विदेशामधून लोक औरंगाबादमध्ये येत असतात. दोन 2000 वर्षांचा इतिहास असलेली पैठणी आजही लोकांना तितकीच भावते. अगदी 7,000पासून 1.5 लाखांची, 2 लाखांची नाही तर चक्क 3.5 लाखांपर्यंतची पैठणी इथे उपलब्ध आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे या पैठण्या इथेच हातमागावर तयार करून विकल्या जातात. अगदी साधी एक पैठणी तयार करण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. तर विशेष पैठण्या तयार करण्यासाठी अगदी 8 ते 10 महिन्यांचाही कालावधी लागतो. ओरिजिनल पैठणी ही हातमागावरच तयार केली जाते आणि इतिहासातली ही उंची साडी आपल्या कपाटात असावी अशी अनेक महिलांची इच्छा आजही आहे.
अशा सगळ्यांसाठी सगळं काही असलेल्या औरंगाबादचा अखेर आम्ही निरोप घेतला. औरंगाबादमध्ये पर्यटनाचा आणि शॉपिंगचा पुरेपूर आनंद घेतल्यानंतर आपण ही सफर इथेच थांबवत आहोत. पण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळी. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.